हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज मी महत्त्वाचे प्रश्न भाग 8वा टाकतो यूट्यूबला. मित्रांनो, जे मी प्रश्न टाकतो ते नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील याची मला 100% खात्री आहे. मी सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला प्रश्न देतो आहे, त्यामुळे मी दिलेले प्रश्न येणार नाही असं होणार नाही. कुठेतरी म्हणून 100% प्रश्न असणार आहेत. ओके, चालू घडामोडीचा पण मला एक व्हिडिओ टाकला आहे मी, त्याच्यावरचे पण प्रश्न होते. आता झालेले जी 7 तारीखला जी एक्झाम झाली त्यात बरेच प्रश्न होते. ठीक आहे, गणितचे पण काही प्रश्न रिपीट झालेले आहेत. मी स्वतः पेपर ते बघितलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पण याचा प्रश्नांचा काळजीपूर्वक विचार करा, अभ्यास करा. ठीक आहे, आणि मी काढलेले प्रश्न जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 100 प्रश्न देणार आहे. हो, कारण सामान्य ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी पटपट होणारे प्रश्न आहेत, जास्त वेळ लागणार नाही या प्रश्नांना. सो आपण सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला, पहिला प्रश्न काय आहे बघा. अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी ... मध्ये आढळतात. ओके, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी लक्षात ठेवायचं जीवाणूमध्ये आढळतात. मी पटपट फक्त उत्तरं सांगत जातो आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन पण करेन, कारण 100 प्रश्न मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायचे आहेत. मद्यपानामुळे ... चा अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे लक्षात ठेवायचं नायसिनचा अभाव होतो. ओके, नंतर तिसरा प्रश्न बघा. सी हा प्रकाशाचे हवेतील वेग असून सी हा प्रकाशातील हवेचा वेग असून 1.5 हा काचेचा हवासापेक्ष अपवर्तनांक असल्यास प्रकाशाची काचेमधील वेग किती? ओके, याचा आन्सर आहे C/1.5. म्हणजे सी हा प्रकाशाचा हवेतील वेग असेल आणि 1.5 हा काचेचा हवासापेक्ष अपवर्तनांक असेल. लक्षात ठेवायचं सीला 1.5ने तुम्हाला भाग लावायचा आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय सांगा, C/1.5. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे पाण्याची घनता ... ला उच्चतम असते. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे पोलीस भरतीला. लक्षात ठेवायचं पाण्याची घनता 4°C उच्चतम असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानवी पालेभाज्यांमधील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण ... हे विकार त्यांच्या जठरात नसते. मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही. का पचवू शकत नाही सांगा? कारण त्यांच्यामध्ये सेल्युलेज हे विकार त्यांच्या जठरात नसते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफाइटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही? प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफाइटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही? त्याचा आन्सर आहे मुसी. पुढचा प्रश्न बघा. जीवनातील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर लक्षात ठेवा, जीवाणूतील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत ही द्विविखंडन ही आहे. लक्षात ठेवा, जीवाणूतील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत विखंडन. त्यापुढे बघा पुढचा प्रश्न. मलेरिया रोग कशामुळे सांगा? मलेरिया हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे. प्लाझ्मोडियममुळे मलेरियाचा आजार होतो. नंतर पुढे बघा, जीवभूरसायन चक्रात कार्बनचे प्रमाण ... असते. हा पण प्रश्न येण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा, जीवभूरसायनामध्ये कार्बनच्या चक्रामध्ये कार्बनचे प्रमाण 0.03% असते. लक्षात ठेवा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. कोणता नेत्रदोष गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो? कोणता नेत्रदोष नेत्र म्हटलं, कोणता नेत्रदोष नेत्र गोल किंवा काहीसे लांबट होण्यामुळे होतो? याचा आन्सर आहे केवळ निकटदृष्टिता. ओके, निकटदृष्टिता हा जो नेत्रदोष आहे तो नेत्र गोल काहीसे लांबट असल्यामुळे उद्भवतो. पुढचा प्रश्न बघा. ... च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर असे म्हणतात. हे बघा, ... च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर असे म्हणतात. याचा आन्सर आहे ॲसेटिक ॲसिड. ओके, ॲसेटिक ॲसिडच्या पाण्यातील जे द्रावण असतं त्याला आपण व्हिनेगर असे म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. ... हे हरितगृहवायू आहेत. CH4 आणि CO2 हे लक्षात ठेवायचं, हरितगृहवायू आहेत. पाठच करून ठेवा हे प्रश्न. CH4 आणि CO2 हे हरितगृहवायू आहेत. पुढचा प्रश्न बघा. प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर ... ऊर्जेत करतात. प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर ... क्रियेत करतात.
याचं आन्सर आहे रासायनिक. काय सांगा, याचं उत्तर काय सांगा, रासायनिक आन्सर आहे. त्या पुढचा प्रश्न बघा. जर 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेली दोन भिंगे एकमेकांपासून 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचा भिंगांक काय असेल? 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेली दोन भिंगे एकमेकांपासून 10 सेंटीमीटर अंतर ठेवली तर त्यांचा संयोगी भिंगांचा भिंगांक हा 10D असतो. ओके, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, 15वा प्रश्न येतो आजच्या व्हिडिओतला. ॲसेटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात? मगाशीच वरती सेम प्रश्न झाला, लक्षात ठेवायचं. व्हिनेगारला काय म्हणतात तुम्हाला सांगितलं मी. व्हिनेगार हे ॲसेटिक ॲसिड, लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा आन्सर काय सांगा, ॲसेटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला आपण व्हिनेगार असं म्हणतो. ओके, जस्ट आत्ताच आपण प्रश्न बघितला, वाटल्यास तुम्हाला दाखवतो मी प्रश्न बघा. हे बघा, हा प्रश्न आपण बघितला होता. डॉट डॉट डॉटच्या द्रावणातील पाण्यातील व्हिनेगार कशाला म्हणतात? ॲसेटिक ॲसिड आणि व्हिनेगार. ओके, हे लक्षात ठेवा. खालीलपैकी अचूक व संतुलित रासायनिक समीकरण डॉट 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 हे आहे. ओके, तुम्हाला अचूक आणि संतुलित रासायनिक समीकरण सांगायचं आहे. ओके, तुम्हाला ते 4 समीकरणं दिले आहेत. शक्यतो हा प्रश्न पोलीस भरतीला येण्याची शक्यता खूप खूप कमी आहे, लक्षात ठेवा. तरी पण मला असं वाटलं म्हणून मी घेतो आहे प्रश्न. याचा आन्सर आहे पर्याय नंबर 3, CaCO3 + 2HCl + CaCl + H2O + CO2. ओके, हे जे इक्वेशन आहे, हे जे समीकरण, रासायनिक समीकरण आहे. ओके, याला काय म्हणतो आपण, हे बरोबर लक्षात ठेवा. अचूक आहे, संतुलित आहे, बाकीची चुकीची आहेत. नेक्स्ट बघ, क्वेश्चन नंबर 17. 1 मिलीग्राम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकते? ओके, 1 मिलीग्राम वस्तुमानाचे लक्षात ठेवायचं. जर ऊर्जेत रूपांतर केलं तर लक्षात ठेवायचं 9 × 10⁻10 जूल एवढी ऊर्जा मिळू शकते. 1 मिलीग्रॅमचं हे प्रमाण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात? प्रत्येक वेळी सारख्या आकारमानाचा कप वापरला आहे असं गृहीत धरायचं आहे. 1 कप आईस्क्रीम, 1 कप सरबत, 1 कप दूध आणि 1 कप आंब्याचा रस, असे तुमच्याकडे 4 पर्याय बघा. त्यांनी म्हटलं 4 पैकी खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात? त्याचा आन्सर आहे, लक्षात ठेवायचं, 1 कप आईस्क्रीम. 1 कप जर आईस्क्रीम खालात तर जास्त कॅलरीज मिळतात. ओके, पुढे बघा. हा प्रश्न तुम्हाला हमखास येऊ शकतो. M वस्तुमान असलेली वस्तू V या चालीने गतिमान असेल तर त्याची गतीज ऊर्जा किती? हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे, लक्षात ठेवायचा. आणि आत्ता पण मुंबई पोलीसला येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. M वस्तुमान असलेली वस्तू V या चालीने गतिमान असेल तर त्याची गतीज ऊर्जा लक्षात ठेवा 1/2 mv² एवढी असू शकते. किती सांगा? 1/2 mv² एवढी असणार आहे. पुढचा प्रश्न. 1 लिटर पाणी 4 अंश सेल्सिअस पासून ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास काय होईल असं त्यांनी म्हटलं. 4 अंशपासून जर 3 अंश सेल्सिअसपर्यंत समजा आपण पाण्याचं तापमान थंड केलं समजा पाणी, तर लक्षात ठेवायचं पाण्याचे आकारमान वाढतं, लक्षात ठेवा. व घनता काय होतं सांगा, पाण्याची कमी होते. एकदम साधी गोष्ट आहे. 4 अंश सेल्सिअसपासून जर 3 अंश सेल्सिअस थंड केलं, म्हणजे अजून थंड केलं, तर पाण्याचं आकारमान वाढेल आणि घनता काय होईल सांगा, कमी होईल, असं याचा आन्सर आहे. ठीक आहे, इथपर्यंत पहिले 20 प्रश्न बघितले ते आपण विज्ञान या विषयावर बघितले. मी सगळ्या विषयावर घेणार, लक्षात ठेवायचं. याच्यापूर्वी पण तुम्हाला मी एक भाग दिला आहे ना, त्याच्यामध्ये पण तुम्हाला जे प्रश्न दिले ते मला वाटतं मी इतिहासचे प्रश्न दिले आहेत. ओके, त्यामुळे याच्यामध्ये इतिहास घेणार नाही. मी 20 प्रश्न विज्ञानचे दिलेत. आता पुढे आपण पुढचे प्रश्न बघूया. पुढे बघा, आजच्या व्हिडिओत मधला 21वा प्रश्न बघतोय आपण. गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की, आता काय बाजू मांडली तुम्हाला सांगायचे की समाजाने ही प्रथा बंद करावी असं म्हटलं आहे, कायद्याने ही प्रथा बंद करावी म्हटलं आहे, स्त्री शिक्षणाचा प्रसार करून प्रथा बंद करावी, की हिंदू धर्माने पुढाकार घेऊन ही प्रथा बंद करावी. लक्षात ठेवायचं, गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविवाह तुम्हाला माहिती असेल, लहान मुलांचा लहान असतानाच आपण विवाह त्यावेळी केला जात होता. ही जी प्रथा होती बंद करावी म्हणून केसरीत त्याने अग्रलेख लिहिला होता. केसरी हे काय सांगा, वृत्तपत्र आहे. त्यांनी त्यात अग्रलेख लिहिला होता, काय सांगा, कायद्याने ही प्रथा बंद करावी. पर्याय नंबर 2, कायद्याने ही प्रथा बंद करावी असा अग्रलेख गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिला होता. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर
22. तृतीयरत्न हे नाटक कोणी लिहिले? याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न लक्षात ठेवायचं. तर तृतीयरत्न हे जे नाटक आहे ते महात्मा फुले यांनी लिहिलं आहे. ओके, महात्मा फुलेंवर तुम्हाला प्रश्न असण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, लक्षात ठेवा. तृतीयरत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, आगरकर पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते? आगरकर तुम्हाला माहिती असेल, गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठच्या संस्थेचे हितचिंतक होते? पंडिता रमाबाईंनी खूप संस्था काढल्या, त्यात त्यांनी ऑप्शन बघा आहे बघा, महिलाश्रम आहे, स्त्री सुधार केंद्र आहे, स्त्री आधार केंद्र आहे आणि शारदा सदन, असे तुम्हाला 4 पर्याय लक्षात ठेवायचं. 4मधलं जी शारदा सदन ही जी संस्था होती, या संस्थेचे हितचिंतक होते कोण सांगा? गोपाळ गणेश आगरकर. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेले वसतिगृहाचे नाव काय? राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात खूप वसतिगृह चालू केली, लक्षात ठेवायचं. पण त्यात त्यांनी असं म्हटलं आहे, अत्यंत महत्त्वाचं गोष्ट काय सांगा? अस्पृश्यांसाठी. ओके, अस्पृश्यांसाठी त्यांनी कोणती संस्था चालू केली, कोणते वसतिगृह चालू केले हे तुम्हाला सांगायचं आहे, लक्षात ठेवायचं. मिस क्लार्क वसतिगृह हे जे वसतिगृह आहे ते काय कोणासाठी आहे सांगा? अस्पृश्यांसाठी होतं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे? हा पण प्रश्न लक्षात ठेवा, भरपूर वेळा पोलीस भरतीला विचारलेला आहे, मुंबईला येऊ शकतो. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई होती 14 वर्षाची, महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये शिकवती. तिने मातंग समाजाच्या मुलीने, म्हणजे ती मातंग समाजाची होती, लक्षात ठेवायचं. जो निबंध लिहिला होता तो कशावर आधारित सांगा? धार्मिक स्थितीवर. कशावर आधारित होता? धार्मिक स्थितीवर. पुढचा प्रश्न बघा. महर्षी कर्वे यांनी पुणे येथील महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. कोणत्या महाविद्यालयामध्ये ते गणिताचे प्राध्यापक होते सांगा? महर्षी कर्वे. त्याचा आन्सर आहे फर्ग्युसन. पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेज तुम्हाला माहिती असेल, त्या ठिकाणी महर्षी कर्वे प्राध्यापक होते. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इसवी सन 1936मध्ये संस्था उघडली. आता महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात, लक्षात ठेवायचं, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी इसवी सन 1936मध्ये ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, काय सांगा? ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची ही संस्था उघडली. कधी सांगा? 1936 साली. कोणी उघडली? महर्षी कर्वे यांनी. का? तर ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी. ओके, पुढचा प्रश्न बघा. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला? महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज तुम्हाला माहिती असेल. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने, लक्षात ठेवायचं, पहिला ऑप्शन स्त्री गुलामगिरी आहे, दुसरा आहे धार्मिक गुलामगिरी, सामाजिक गुलामगिरी आणि शेतकऱ्यांची गुलामगिरी. 4ही ऑप्शन तुम्हाला बरोबर असे वाटतील, पण लक्षात ठेवायचं महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी हा जो ऑप्शन आहे ना, सगळ्यात योग्य आहे, लक्षात ठेवा. सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. ओके, पुढचा प्रश्न बघा. शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा यथार्थ शब्दात कोणत्या चरित्रकारांनी केलेले आहे? शाहू महाराजांचं वर्णन काय सांगा? नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत, असं कोणी केलं आहे वर्णन सांगा? धनंजय कीर. कोणी केलं आहे? धनंजय कीर. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पुढचा बघा प्रश्न, 30वा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला. लोकसेवेसाठी कर्वे यांनी ... ची स्थापना केली. लक्षात ठेवायचं, कर्वे तुम्हाला माहिती असेल. कर्वेंनी, लक्षात ठेवायचं, कोणती स्थापना केली? निष्काम कर्ममठ. कोणती स्थापना केली सांगा? निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली? कर्वे यांनी केली. का केली सांगा? लोकसेवेसाठी केले. ओके, पुढे बघा. आगरकर ... चे संपादक होते. लक्षात ठेवा, आगरकरांनी हे सुधारक या वृत्तपत्राचे संपादक होते. आगरकर सुधारक. त्यापुढे बघा. कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते? कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते? लक्षात ठेवायचं, विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा, आंतरजातीय विवाहाचा कायदा, घटस्फोट वारसाचा कायदा की क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध घालणारा कायदा? याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, आंतरजातीय विवाहाचा कायदा. ओके,
काय सांगा उत्तर आहे आंतरजातीच्या जातीय विवाहाचा कायदा हा शाहू महाराजांचं एक क्रांतिकारी पाऊल होतं असं म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न बघा. गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता? पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार करणे पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे स्त्री पुरुष समानतेचा स्वीकार, नवीन वैचारिक दृष्टिकोनाचा स्वीकार की व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वीकार. याचा आन्सर आहे पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार करणे. हा एक महत्त्वाचा उद्देश सुधारक या साप्ताहिकाचा होता. पुढचा प्रश्न बघूया. टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ ... या तुरुंगात लिहिला. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे. टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लक्षात ठेवता मंडाले या तुरुंगात लिहिला किंवा मंडालेच्या तुरुंगात लिहिला. आणि पुढचा प्रश्न बघा. महर्षी कर्वे यांनी 21 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेले समता संघ कुठल्या संस्थेत पुढे अंतर्भूत झाला? महर्षी कर्वे यांनी लक्षात ठेवायचं 21 एप्रिल 1944 मध्ये एक समता संघ स्थापन केला. तो पुढे कोणत्या संस्थेत अंतर्भूत झाला सांगा? जाती निर्मूलन संस्था या संस्थेमध्ये काय झालं सांगा? तो अंतर्भूत झाला. पुढचा प्रश्न बघा. महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 मध्ये रोजी संस्था स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली? महर्षी कर्व्यांनी 3 जून 1916 रोजी एक संस्था स्थापन केली, एक महिला विद्यापीठ स्थापन केलं. त्या संस्थेची संस्था स्थापन करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली असं त्यांनी म्हटलं. याचं ऑप्शन बघा. अमेरिका वुमेन्स युनिव्हर्सिटी आहे, मॉस्को आहे, जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी आहे की फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिटी. याचा आन्सर लक्षात ठेवा जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी. जपान वुमेन्स युनिव्हर्सिटीकडून त्यांना काय सांगा याची प्रेरणा मिळाली. पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली? डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी लक्षात ठेवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली मिळाली होती आणि ती लंडन विद्यापीठाने दिली होती अर्थशास्त्रामध्ये. ठीक आहे. मग ती कोणत्या प्रबंधाबद्दल दिली होती असा प्रश्न आहे. त्याच्यात द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी हा जो त्यांनी प्रबंध लिहिला होता याच्यावर त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली गेली. लक्षात ठेवायचं. कोणाला सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. पुढचा प्रश्न बघा. कशाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय असं म्हटलं आहे? कशामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख बऱ्याच वृत्तपत्रामधून येते. त्यात लक्षात ठेवायचं कशामधले त्यांनी म्हटलं, कशामधले शैलीच्या सौंदर्याने सजलेले होते. त्याचं आन्सर आहे मूकनायक. काय सांगा? मूकनायक. ओके. पुढचा प्रश्न बघूया आपण. चला. कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या? कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा लक्षात ठेवायचं शाहू महाराजांनी चालू केले. कोल्हापूर म्हटलं की शाहू महाराज हे सरळ एकमेव नातं समोर लक्षात ठेवायचं. कोल्हापूर म्हटलं की काय सांगा? शाहू महाराज. ठीक आहे. नेक्स्ट बघा. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक लक्षात ठेवायचं गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिले. येस. आता आपण बघूया पुढचा 41वा प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील ... क्रमांकाचा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत विचारलं भारत आणि जगातला विचार लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातला 7व्या क्रमांकाचा देश आहे. पुढे बघा. झास्कर, लडाख, काराकोरम पर्वतरांगांचे स्थान ... हिमालयात आढळते. झास्कर, लडाख, काराकोरम हे जे पर्वत आहे त्या पर्वतरांगांचं स्थान कोणत्या हिमालयात आढळते? तर काश्मीर. याचं उत्तर काय सांगा? काश्मीर आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर लक्षात ठेवायचं जोग हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. भारतामध्ये दर ... वर्षांनी पशुगणना केली जाते. भारत लक्षात ठेवा दर 5 वर्षांनी पशूंची गणना केली जाते. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दर 5 वर्षांनी पशुगणना ही केलीच जाते. पुढचा प्रश्न बघा. शोक, झास्कर, गिलगिट या नद्या ... या नदीच्या उपनद्या आहेत. शोक, झास्कर, गिलगिट या नद्या ... या नदीच्या उपनद्या आहेत. याचा आन्सर आहे सिंधू. ठीक आहे. हा प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे तरी पण महत्त्वाचा आहे म्हणून तुम्हाला दिलेला आहे. याचा आन्सर काय सांगा? सिंधू. ओके. पुढचा प्रश्न बघा. ... हे तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.
लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या सगळ्या 4ही पर्यायांचा जर विचार केला तर लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे ते तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे, ते जास्त तंबाखूचं उत्पादन होतं. पुढे पहा, सोलापूर, विजापूर, हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ... आहे. ओके, याचं तुम्ही आन्सर जरा बघून ठेवा. पण मला वाटतं सोलापूर, विजापूर, हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 आहे. ओके, नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू लक्षात ठेवायचं कोसी ही नदी आहे, हिला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात. पुढे लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? लक्षात ठेवायचं लोह आणि ॲल्युमिनियमचे जे प्रमाण आहे ते जांभी मृदेमध्ये जास्त असते. जांभी मृदा कोकणामध्ये आढळते, विशेषतः तळ कोकणामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळते जांभी मृदा. पुढचा प्रश्न बघा, अरण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सगळ्यात जास्त असलेलं राज्य कोणतं आहे सांगा? महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त अभयारण्य आहेत आणि त्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण महाराष्ट्रात अभयारण्यांचं क्षेत्रफळ हे जास्त. पुढचा प्रश्न बघा, जम्मू व काश्मीर राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ... या नदीवर आहे. जम्मू आणि काश्मीर हे राज्य नाही, आता केंद्रशासित प्रदेश आहे, लक्षात ठेवायचं. पण जम्मू आणि काश्मीरमधील सलाल हे जलविद्युत प्रकल्प जो आहे ना तो लक्षात ठेवा कोणत्या नदीवर आहे सांगा? चिनाब या नदीवर आहे. ठीक आहे, इथे प्रश्नामध्ये राज्य नाही, जम्मू आणि काश्मीर आता हे केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत त्यामुळे लक्षात. पण तिथं प्रकल्प लक्षात ठेवा, सलाल जलविद्युत प्रकल्प चिनाब या नदीवर आहे. पुढचा बघा, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश. 4 पर्याय आहेत, सगळ्यात योग्य पर्याय आहे झारखंड. झारखंडमध्ये सर्वाधिक जास्त तांबे उत्पादन केले जाते. पुढचा प्रश्न बघा, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, पण शक्यता आता कमी आहे तेवढीच. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं, राजापूर तालुक्यामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं स्थान आहे. त्याच्या पुढचा प्रश्न, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता? कोकण रेल्वेचा जो मार्ग आहे लक्षात ठेवायचा त्यातील सगळ्यात लांब बोगदा, आपण प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे, याचा आन्सर आहे करबुडे. करबुडे हा जो बोगदा आहे कोकण रेल्वे मार्गावर येतो, हा सगळ्यात लांब बोगदा आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? लक्षात ठेवा, चामड्याचे उद्योग हे बनवण्याचे जे उद्योग आहेत ते कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतात? पर्याय आहेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर. तर आन्सर आहे कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं चामड्याच्या वस्तू बनवण्याचे उद्योग हे मोठ्या प्रमाणात चालतात. ओके, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? हाच प्रश्न मी माझ्या सिंधुदुर्ग विशेष जे नोट्स टाकलेत यूट्यूबला मी, त्यामध्ये सेम प्रश्न हा आहे, लक्षात ठेवायचा. म्हणजे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचं ठिकाण आहे, त्याचं नाव आहे आंबोली. आंबोली असं चुकून झालं, इथे आंबोली असं ठिकाण लक्षात ठेवायचं. आंबोली हे जे ठिकाण आहे त्याला महाराष्ट्राची चेरापुंजी असं देखील ओळखलं जातं. ठीक आहे, इथे मोठा धबधबा पण आहे, लक्षात ठेवायचं. धबधब्यांसाठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येमध्ये सर्वात मोठा आहे? लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता सांगा? पुणे, नागपूर, ठाणे की कोल्हापूर? याचा आन्सर येईल ठाणे. ठाणे हा जिल्हा लक्षात ठेवायचा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढे बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी वेरूळ हे लक्षात लेणी आहेत. पुढे बघा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे? महाराष्ट्रात इथे पर्याय आहेत लोणंद, पाडेगाव, शेखमिरेवाडी आणि कागल असे 4 पर्याय आहेत तुमच्याकडे. लक्षात ठेवा, 4 पैकी ऊस संशोधन केंद्र हे पाडेगाव या ठिकाणी आहे. कुठे आहे सांगा? पाडेगाव. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवायचा 60वा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. काय बघा, खालीलपैकी कोणती वस्ती ही महानगरपालिका नाही? नागपूरमध्ये महानगरपालिका आहे, भिवंडीमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, बुलढाणा हे याचं आन्सर असेल. काय सांगा? बुलढाणा या वस्ती काय सांगा? महानगरपालिका बुलढाण्यामध्ये नाही आहे. पुढे बघा, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती
डॉट 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 या पंचवार्षिक योजनेत झाली. आता पंचवार्षिक योजना तुम्हाला माहिती असतील, तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला असेल तर लक्षात ठेवायचं, उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड ही जी तीन राज्य आहेत, तिन्ही राज्यांची जी निर्मिती ही 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली. किती सांगा? 9व्या. पर्याय नंबर 1. हे बघा, हा पुढचा प्रश्न येऊ शकतो बघा. हिराकूड योजना निर्मिती ही डॉट 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 पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. हिराकूड योजना निर्मिती लक्षात ठेवायचं, हिराकूड योजना जो प्रकल्प आहे तो पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो लक्षात ठेवायचा, त्याची निष्पत्ती झालेली आहे. पुढे बघा, डॉट 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 हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष लक्षात ठेवा जवाहरलाल नेहरू हे होते. कोण सांगा? जवाहरलाल नेहरू. हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत डॉट 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 येथे सुरू झाला. भारतातला पहिला खत कारखाना लक्षात ठेवा सिंद्री या ठिकाणी सुरू झाला. कुठे सांगा? सिंद्री. ओके. खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? लक्षात ठेवा, न्यायालयाच्या हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांची संरक्षण ही अनुच्छेद 32. ओके, ही तरतूद लक्षात ठेवा. ओके, न्यायालयीन तरतूद आहे. अनुच्छेद 32 नंतर अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाही? खालपैकी कोणते उद्दिष्ट म्हटले? 4 उद्दिष्ट दिले आहेत तुम्हाला. गोहत्या थांबविणे, कुटीरोद्योगांची स्थापना करणे, आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे हे मार्गदर्शक तत्वामध्ये येतं, लक्षात ठेवायचं. मात्र देहांताची शिक्षा रद्द करणे हा जो पर्याय आहे तो मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटना डॉट 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 रोजी स्वीकारण्यात आली. भारतीय राज्यघटना तुम्हाला माहिती असेल, पहिला ऑप्शन आहे नोव्हेंबर 26, 1949, जानेवारी 26, नोव्हेंबर 10, 1949. यात योग्य पर्याय लक्षात ठेवायचा, नोव्हेंबर 26, 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य काय? भारताची न्यायपालिका आहे तिचे वैशिष्ट्य एकेरी व एकात्म न्यायपालिका. दुसरा बघा, न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते, न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते. आणि हे सर्व एक गोष्ट लक्षात ठेवायचं, न्यायपालिकेस कोणीही भारतात नियंत्रित करत नाही. न्यायपालिकेस विधिमंडळसुद्धा नाही आणि सरकारसुद्धा नाही. त्यामुळे सगळ्यात योग्य पर्याय हे एकेरी व एकात्म न्यायपालिका हे योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये डॉट 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 अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात. तुम्हाला अँग्लो इंडियन्स तुम्हाला माहिती असेल, यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते. लक्षात ठेवायचे, असा आन्सर आहे 2 सदस्य हे अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात. त्या पुढचा प्रश्न आहे, देशातील कायद्यांची निर्मिती करणारे सर्वोच्च संस्था. लक्षात ठेवायचं, कायद्यांची निर्मिती करणारे सर्वोच्च संस्था ही संसद आहे. संसदेमध्ये कायद्यांची निर्मिती. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेच्या डॉट 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 भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे मूलभूत हक्क आणि त्यांच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या लक्षात ठेवा 3ऱ्या भागात करण्यात आले आहेत. किती वेळा सांगा? 3ऱ्या भागामध्ये. ओके, 3ऱ्या भागात करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लक्षात ठेवायचं राज्यपालकडून नियुक्त केले जातात. कोणाकडून सांगा? राज्यपालांकडून. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यपालांकडून आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जातात. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40 सदस्य व जास्तीत जास्त राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या किती सांगा? 1/3 सदस्य. कमीत कमी 40 सदस्य हे विधान परिषदेमध्ये निवडले जातात आणि जास्तीत जास्त विधानसभेत जेवढे सदस्य आहेत त्याच्या 1/3 सदस्य हे सभासद असू शकतात. ओके, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, नोट करून घ्या. पुढचा प्रश्न बघा, डॉट डॉट डॉटची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. ओके, हा प्रश्न पण खूप वेळा विचारला आहे. याचं उत्तर आहे राष्ट्रपती. जोपर्यंत राष्ट्रपतींची मर्जी आहे तोपर्यंत राज्यपाल त्या पदावर राहू शकतात. पुढे बघा, डॉट 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 हा संघराज्य व घटक राज्य यांच्यामधला दुवा आहे. संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं राज्यपाल हा काय असतो सांगा? दुवा असतो. पुढचा प्रश्न बघा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉट 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 हे असतात.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते, लक्षात ठेवायचं. त्या बैठकीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. ओके. त्यापुढे बघा, महाराष्ट्र लोकसभा व राज्यसभा सभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती? महाराष्ट्र लोकसभा आणि राज्यसभा यांची जी निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या ही 67 आहे. त्यापुढे बघा, नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी नवीन तरतूद ... या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली आहे. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल, 74वी घटनादुरुस्ती सगळ्यांना माहीत आहे. 74व्या घटनादुरुस्तीमध्ये हा बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर गावचा पोलीस पाटील ... कडून नियुक्त केला जातो. मला माहिती, गावचा पोलीस पाटला उपविभागीय अधिकारी यांच्याकडून काय सांगा, नियुक्त केला जातो. हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. चा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतिबंध म्हणजे महाराष्ट्रातली पहिली कमिटी तुम्हाला सांगायची आहे, लक्षात ठेवायचं, जी पंचायत राजशी संबंधित होती. लना बोरिंगवार, बाबूराव काळे आहे, वसंतराव नाईक आणि प्राचार्य PB पाटील. याचं करेक्ट आन्सर आहे वसंतराव नाईक ही पहिली कमिटी आहे, लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रातली. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे? महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला संत गाडगे महाराज यांचं नाव दिले, लक्षात असू दे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, संत गाडगे महाराज. ओके. पुढचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? तुम्हाला माहीत असेल, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य असतात, लक्षात ठेवा. त्यापुढे बघा, जलमनी योजना कशाशी संबंधित आहे? जलमनी जी योजना आहे, लक्षात ठेवायचं, शहरांना शुद्ध पाणी पुरवठा आहे, विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, पावसाचे पाणी साठवणे की पाण्याचा जपून वापर करणे. तर लक्षात ठेवा, जलमनी योजना जी आहे ती विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी म्हणजे पिण्याचे जे पाणी आहे ते शुद्ध पाणी पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आहे. पर्याय नंबर 2. अकुला ही पाणबुडी भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? याचं आन्सर आहे रशिया. ओके. पुढचा प्रश्न पहा, केम्ब्रिज विद्यापीठाने भारताच्या कोणत्या पंतप्रधानांच्या नावे शिष्यवृत्ती जाहीर केली आहे? लक्षात ठेवा, केम्ब्रिज विद्यापीठ आहे. ओके. याने भारताचे एक पंतप्रधान होऊन गेले, त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. त्याचा आन्सर आहे मनमोहन सिंग. पुढचा प्रश्न बघा, प्रसिद्ध चित्रकार M.F. हुसेन यांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले? त्याचा आन्सर आहे कतार. कतार या देशाचं त्यांनी नागरिकत्व स्वीकारलं आहे. पुढचा प्रश्न बघा, सेजचे विस्तारित रूप काय? सेज तुम्हाला माहिती असेल, सेजचं विस्तारित रूप आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. पर्याय नंबर आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. 3 नंबर पर्याय बघा, स्पेशल इकॉनॉमिक झोन. सेज तुम्हाला माहिती असेल ऐकून, सेजचं विस्तारित रूप होतं, सेजचं विस्तारित रूप आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. त्या पुढचा बघा, यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? यमुना आणि गंगा ह्या 2 ज्या नद्या आहेत त्यांचा संगम अलाहाबाद या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न बघा, ... यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, S. राधाकृष्णन यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण शिक्षक दिन साजरा करतो. पुढे पण नानावटी आयोग कशासाठी नेमण्यात आला होता? नानावटी आयोग हा, लक्षात ठेवायचं, गुजरातमध्ये गोधरा हत्याकांड झालं होतं, त्या हत्याकांडाशी संबंधित आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, नानावटी आयोग हा गुजरातमधील हत्याकांड गोधरा हत्याकांडाशी संबंधित आहे, त्यासाठी तो नेमण्यात आला होता. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न बघा, 8 मार्च हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळला? लक्षात ठेवायचं, 8 मार्च हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून पाळला जातो. पुढचा बघा, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादमध्ये, लक्षात ठेवायचं, आहे, नागपुरात आहे, पणजीमध्ये पण आहे, नवी मुंबईमध्ये नाही आहे. म्हणजे उत्तर येईल नवी मुंबई. आणि पुढचा 100वा लास्ट प्रश्न आता आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलं? तर लक्षात ठेवायचं, शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे. ओके. यामुळे तुम्हाला मी 100 प्रश्न दिलेले आहेत. लक्षात ठेवा, 100मधले सगळेच्या सगळे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, एकदम महत्त्वाचे. जो प्रश्न थोडासा वीक वाटतो तो मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पण सगळे प्रश्न चांगले क्लिअर करा, नक्की तुम्हाला ह्या पोलीस भरतीमध्ये याचा फायदा होईल. ठीक आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.